आता स्लीवची कटिंग झाली सोपी. तुम्ही बघू शकता खूप छान आणि परफेक्ट स्लीव्ज बसते ह्याच्यामुळे. डबल कपडा करायचा आहे. बरोबर असं डबल कपडा करून घ्यायचा आहे. कुठे चुरगोळा वगैरे झाला असेल तर गुड्या वगैरे काढायचा आहे. आणि हे तुम्ही बघू शकता ह्याला 4 पदरी करायचा आहे. 4 पदर करून झाले की व्यवस्थित आपल्याला तुम्ही बघू शकता 4 पदर आपल्याला बरोबर आणि व्यवस्थित एकमेकांवरती करून घ्यायचं आहे. कुठे चुन्या वगैरे येऊन द्यायचं नाही. व्यवस्थित अशा फिनिशिंग मध्ये आपल्याला कपडा ठेवून द्यायचा आहे. आता माप घ्यायचं आहे स्लीवचं किती आहे ते. ह्या पद्धतीने स्लीव जरी कटिंग केली तर खूप छान आणि परफेक्ट बसते. तुम्ही बघू शकता 5 इंचाची लांबी आहे स्लीवची. दोन्ही साईडने आपल्याला 5-5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. या साईडने 5, या साईडने 5. पट्टीच्या साहाय्याने आपल्याला बरोबर अशी मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशी सरळ मार्किंग करून घ्यायची आहे पट्टीच्या साहाय्याने. आणि आपल्याला बंद बाजूकडून आपल्याला 2.5 इंच वरतून मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मुंड्याच्या साईडने खालून खोली आपल्याला ती 2.5 इंच मार्किंग करून घ्यायची 2.5 इंचावर. आणि आपला आर्महोल बघायचा आहे किती आहे. माझा आर्महोल आहे 6.5 इंच. इथे बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. आणि वरतून आपल्याला मोंड्याच्या साईडनी एक वर मार्किंग करून घ्यायची आहे. आणि खालून पण खोलीकडून पण एक मार्किंग करून घ्यायची आहे 1 इंचावर. आणि असं फोल्ड करायचं आहे टेप आणि बरोबर कुठे सेंटर येतो तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली किती 3 मार्किंग झाली. आणि आपण आता बरोबर अशी बरोबर स्लीवचं शेप देणार आहोत. आपल्या 2.5 इंचावरची मार्किंग आहे जी खाली आपण 2.5 इंचावर केली आहे ती मिळवून घ्यायची आहे आपल्याला. बरोबर मिळवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपला दंडगीर आहे 5 इंचावर. दंडगीर 5 आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन साठी सोडलेला आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने आपण अशी मार्किंग करून घेणार आहोत 1.5 इंचावर एक. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी स्लीव परफेक्ट बसते. आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल आता पुढचा जो आपला कट असतो कमी तो कसं घेणार. आता हे तर आपली कटिंग झालेली आहे. जे नवीन शिकणारे आहेत त्यांना ते जमत नाही तर मी आज सोपी पद्धत सांगणार आहे तुम्हाला ती कशी आपण कटिंग करायची. ती खूप सोपं आहे. मार्जिन करायचं नाही काय नाही. आपण स्लीव्स कटिंग केलेली ह्या पद्धतीने तुम्ही ठेवा. बरोबर या पद्धतीने ठेवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता 2 पदर फक्तीवरती 2 पदर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे. समजलं का तुम्हाला. तुम्ही बघू शकता हा आपला पुढचा खोलीचा भाग तयार झाला. आता तुम्हाला मी ठेवून दाखवते कसलं छान कटिंग केलेलं आहे. आणि जो आपण एक्स्ट्रा कपडा होता तो कटिंग करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर स्लीव्स कटिंग केली तर तुमची परफेक्ट स्लीव्स बसते. काही कुठेच कमी जास्त होणार नाही काही नाही. तुम्ही बघू शकता छान आणि सुंदर अशी कमीत कमी वेळामध्ये कटिंग करून तयार.